असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आपल्या माजी आमदार अमिता भाभीजी चव्हाण, आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व वडीलधाऱ्या मंडळी, दिवस फक्त आणि फक्त माझ्या या चव्हाण परिवारामुळे मला मिळाला आहे. त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे, कष्टामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या आशीर्वादाने मुदखेडची नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे. असे मुदखेडचे पालनहार खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय माजी आमदार अमिता भाभीजी चव्हाण यांचे, ज्यांच्या प्रेरणेतून आम्हा महिलांना सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेण्याची हिंमत मिळाली, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे माझ्या अंतःकरणेतून अगदी मनापासून खूप 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 आभार मानते. ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांनी मला एवढ्या भरभरून मतांनी निवडून आणलेल्या माझ्या मुदखेडच्या तमाम मायबाप जनतेचेही मी अगदी मनापासून खूप 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 आभार मानते. पहिल्या नगरपालिकेचे 1953 चे नगरसेवक राहिलेले व 1962 ते 1975 सलग 13 वर्ष नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व मार्केट कमिटीचे 28 वर्ष सभापती व उपसभापती राहिलेले माझे आजत सासरे कैलासवासी आदरणीय शंकरराव लालजी कदम यांची मी नाचून असल्याचा आज मला गर्व वाटत आहे. असं म्हणतात ना, कोणतीही लढाई जिंकायची असेल तर, कोणत्याही संकटांना सामोरं जायचे असेल तर सर्वात प्रथम आपला परिवार एकत्र एकजूट राहणं फार महत्वाचं असतं. माझ्या परिवारात आई वडिलांची माया लावणारे, आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून खंबीरपणे आमच्या दोघांच्या पाठीशी राहणारे माझे आदरणीय सासू सासरे, भावाला आई बनून सांभाळणारी व माझी मोठी बहीण सारखी माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी ननंद, भावाच्या पाठीशी लक्ष्मणासारखा, वडिलासारखा पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा व माझ्या पाठीशी भावासारखा उभा राहणारा माझा दीर, मैत्रिणी बहिणीसारखी माझ्या प्रत्येक क्षणी माझ्या सोबत असणारी माझी जाऊ, या सर्वांमुळे मी हे यश संपादन करू शकले. त्यांचेही मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते. विठ्ठलाचे पाऊल पडतात एक साधारण वीट जशी भाग्यवंत झाली, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, तसंच माझ्या नवऱ्याच्या, माझ्या या विठ्ठलाच्या पायी मी आज झाले भाग्यवंत. खरंच मी खूप भाग्यवान आहे. माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने माझी काहीतरी पुण्याई म्हणून मला माधवराव पाटील कदम सारखा हिरा पती म्हणून लाभला. आज त्यांच्या तेजाने मी लख लख उजळून निघाले. माझ्या पतीचा मान सन्मान तर होताच, पण मुदखेडच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा सन्मान मला माझे पती माधवराव पाटील कदम यांच्यामुळे मिळाला. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या मागे माझ्या यशस्वी पतीचा हात होता. त्यांनी केलेल्या अतोनात परिश्रमाचे, कष्टाचे, समाज कार्याचे फळ आज मला मिळाले आहे. तर आज असे म्हणायला काहीच हरकत नाही की एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या यशस्वी पतीचा हात असतो. एकीकडे आनंदही आहे आणि एकीकडे दुःखही वाटत आहे.
दुःख या गोष्टीचं की मला माझ्या पतीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होताना बघण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं. हा पौष महिना आहे. पौष महिन्यात सूर्यनारायणाचं तेज दिवसेंदिवस वाढत जातं. जसं सूर्यनारायणाचं तेज दिवसेंदिवस वाढत जातं तसंच माझ्या नवऱ्याचं तेज, यश, कीर्ती, सफलता वाढत जाओ हीच सूर्यनारायणाला प्रार्थना करते. आणि माझ्या पतीचेही मी माझ्या अंतःकरणेतून अगदी मनापासून खूप 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 आभार मानते. आजचा दिवस माझ्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण मुदखेडवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. मुदखेडवासियांच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आज नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला आहे. हे पद लोकांमध्ये मिरवायचे नसून लोककल्याणार्थ कामे पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. या संधीचं भूषणावह काम करून दाखवीन असा तुम्हा सर्वांना विश्वास देते. हे पद माझ्यासाठी नवीन आहे, समाजकारण माझ्यासाठी नवीन आहे, पण मला आपल्या लाडक्या आमदार श्रीजाताई यांचे योग्य मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल व त्याचबरोबर माझे पती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे मी तुमच्या प्रत्येक कामात स्वतःला सिद्ध करून दाखवेन. या आधी मी प्रचार सभेत जसे सांगितले होते की इतके दिवस माधवराव पाटील कदम तुमच्या सेवेत होते, आता त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी मी विश्रांती माधवराव पाटील कदम तुमच्या सेवेसाठी कायम असणार आहे. मुदखेडच्या विकासाची स्पीड डबल करण्याची मी तुम्हाला आज शाश्वती देते. पुन्हा एकदा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय अमिता भाभीजींचे, आदरणीय श्रीजयाताईंचे, संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, मुदखेडच्या तमाम कार्यकर्त्यांचे, मित्र परिवाराचे, आप्त सगळे सोयऱ्यांचे, माझ्या प्रचारासाठी बाहेरून आलेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांचे, मुदखेड मधील महिला कार्यकर्त्यांचे आणि माझ्या मुदखेडच्या तमाम मायबाप जनतेचे मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपविले. जय हिंद, जय भारत.